तुमचं ते सूत्र आहे ना, त्या सूत्रामुळं ही पत्रकार परिषद घेत आहोत आणि मग सूत्र मधात ठेवायचे नाही, डायरेक्ट गोत्र आणले पाहिजे आणि सूत्रातूनच ही बातमी इतकी तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवली. मलाही माहीत नव्हतं मी विधान परिषदचा उमेदवार होऊ शकतो किंवा आमदार होऊ शकतो. केवळ आणि केवळ मीडियामुळं ते मला वाटतं महाराष्ट्रभर गेलं, लोकांपर्यंत गेलं आहे. मला वाटतं कदाचित एकनाथजी शिंदेपर्यंत पण गेलं असेल. हे तुमची कृपा आहे. कधी कधी एखादी म्हणजे बाबा उद्या जर विधान परिषद भेटली तर ते मीडियाची कृपा आहे असं म्हणावं लागेल, काही हरकत नाही. म्हणून तुमचं मी आभार मानतो. दुसरे आभार मानतोय मी एकनाथजी शिंदे साहेबांचे. खरं तर जेव्हा त्यांनी सत्तांतर केलं तेव्हा मी एक राजकीय भूमिका घेतली आणि त्याच्यामुळे मी बदनाम पण खूप झालो होतो. आणि त्या सगळ्या राजकीय भूमिकेमुळे दिव्यांग मंत्रालय मला भेटलं, म्हणजे महाराष्ट्राला भेटलं, देशातलं पहिलं दिव्यांग मंत्रालय. कदाचित मला मंत्रिपद घेता आलं असतं, पण मी ते टाळलं. दिव्यांग मंत्रालय भेटलं, आपल्याला सर्व काही भेटलं असं समजून आम्ही पुन्हा कामाला लागलो. आणि मग नंतर आंदोलन झालं. कर्जमाफीच्या मुख्यमंत्र्याच्या देवाभाऊच्या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे साहेबांची भूमिका अतिशय महत्त्वाची आणि चांगली राहिली. विशेष भूमिकेमुळे आज कर्जमाफी घोषणा झाली आणि त्या याच्यातूनच मला असं वाटतं का घोषणेतूनच आम्हाला त्या आंदोलनाला यश पण भेटलेलं आहे. त्याच्यातही शिंदे साहेबांची मोठी एकंदरीत त्यांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. एक शब्दाचा पक्का माणूस म्हणून शिंदे साहेबाकडे पाहिलं जातं. मला वाटत नव्हतं दिव्यांग मंत्रालय निर्माण करेन म्हणून, कारण त्याच्यापूर्वी आम्ही 10 ते 15 आंदोलन केले होते. 15 आंदोलनात पहिली मागणी दिव्यांग मंत्रालय होती, पण ते झाली नव्हती. पण देशात कुठं दिव्यांग मंत्रालय नाही, इथं कसं होईल, मला त्या आश्चर्याचा झटकाच होता. आणि माझं मंत्रिपद गेलं, म्हणजे मी उद्धव साहेबाकडे मंत्री होतोय आणि शिंदे साहेबाकडे मी आमदार राहिलो आणि त्याच्याकडे राहिलो म्हणून मग अधिक पुन्हा आम्ही विधानसभेत पडलो. पण तर माझ्याकडे येणारा मतदार मुस्लिम बौद्ध बांधव किंवा दलित बांधव असं होता. बच्चू कडू BJP सोबत गेला म्हणून त्याचाही झटका बसला. मधात जरांगे साहेब होते. ह्या सगळ्या घोटाळ्यामध्ये मी सुद्धा 30-40 सीटा उभ्या केल्या आणि त्याच्यात आमचा हा सगळा पराजय झाला. पण आम्ही थकलो नाही. वर्षभरात मला असं वाटते मी 2 वेळा उपोषण केले वर्षभरात. 3 दिवस, नंतर 7 दिवस, 500 किलोमीटर पायी चाललो, 350 सभा महाराष्ट्रभर घेतल्या. आणि या सगळ्यानंतर कर्जमाफी, नागपूरच्या मोठ्या आंदोलनानंतर कर्जमाफीचा एक धागा गवसला आणि कर्जमाफीपर्यंत समोर गेलो. त्याच्यामध्ये दिव्यांगाचे 2,500 रुपये आपण वाढवले. 600 रुपयाच्या महिन्याची लढाई बच्चू कडू आणि आमच्या दिव्यांग बांधवाच्या ताकदीमुळं ती 2,500पर्यंत नेली. दिव्यांग मंत्रालयाचं स्थापित झालंच. 185 शासन निर्णय आपण काढले. म्हणजे चळवळ काय काम करतं हे आपण अख्ख्या महाराष्ट्राला आपण दाखवून दिली का मंत्रिपदापेक्षाही चळवळ किती महत्त्वाची असते. आणि त्याच्यातून आपण 182 शासन निर्णय काढले. या सगळ्यामध्ये 2,500 रुपये मानधन, कर्जमाफी, एका वर्षातली आमदार नसतानाची कामगिरी आहे बरं आमची. नंतर भूमीन, म्हणजे याच्यामध्ये देवाभाऊला खरं तर आभार मानावं लागेल. त्यांनी भूमीहीन लोकांसाठी आमची मागणी होती का अपघात विमा लागू करा. जसं शेतकऱ्याला अपघात विमा आहे तसा शेतमजुरांना पण तो लागू झाला पाहिजे. त्याचाही शासन निर्णय निघाला आणि घरकुलासाठी पुन्हा शिंदे साहेबांनी मदत केली आणि 50,000 रुपये ग्रामीण भागातल्या घरकुलांसाठी सुद्धा वाढीव आले. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना विनाअट पगार देणं भेटणं सुरू झाले, जे शेवटच्या घटकातले आहे. एकंदरीत या सगळ्या लढाईमध्ये आम्ही एका वर्षात काय काय घेतलं तर एकूण 40 ते 45,000 कोटीचं बजेट मी सांगतोय आमच्या आंदोलनामुळं सरकारले शेतकरी मजुरासाठी वळवावं लागलं. हे आमच्यासाठी मोठं यश आहे. आणि हे सगळं असताना मला असं समजलंय मीडियाच्या माध्यमातून का बच्चू कडूची वर्णी लागणार आणि ते विधान परिषदेवर आमदार होणार. आता मी काही एका जातीचा माणूस नाही, एका धर्माचा नाही, एका झेंड्याचा नाही, एका रंगाचा नाही.